यस, सुप्रभात. चालू आहे ना अभ्यास. रिव्हिजन नंबर ऑफ टाइम्स, जेवढं पॉसिबल आहे तेवढं टाइम्स काय करायचं, रिवाइज करत राहायचं. आता एकच सोल्युशन बाकी आहे त्याच्यासाठी. आता कव्हर अप ऑड थिंग्सचा करायचं नाही. ते जर करत बसलात तर हातात जे येतं ते सुद्धा गमवाल, त्यामुळे काय ठेवायचं, कमांड ठेवायचे. जे आपल्याला येतं ते पहिले क्लिअर ठेवायचं. कमांड त्याच्यात असली पाहिजे. आपली जे येत नाही त्याच्या मागे लागण्यात काही मिनिंग नाही. जे येतं ते फर्म राहा. ते थोडंसं रिपीट रिवाइज करत चला कंटिन्यूली. दॅट विल वर्क. खूप डिफिकल्ट पेपर नसणार आहे. ऑन अन ॲव्हरेज पेपर काढला जातो नॉर्मली. तुम्हाला हायर स्कोअर करताना फक्त ट्रबल येतं. हायर स्कोअर करायचं म्हटल्यानंतर ट्रबल येतं. सुरुवात व्यवस्थित ठेवा. जे क्वेश्चन्स तुमचे कमांडेबल आहेत. एखादा क्वेश्चन नाही जमत, स्ट्रेस घेऊ नका. स्ट्रेस घेतलं की सिंपल क्वेश्चन सुद्धा अवघड वाटायला लागतं त्याच्यानंतर. सिंपल क्वेश्चन सुद्धा डिफिकल्ट वाटतं त्याच्यानंतर. ही स्टेज आली नाही पाहिजे. एखादा क्वेश्चन तेवढ्या वेळापुरता स्ट्रेस क्रिएट करतो, लिव्ह इट, गो टू द अनदर क्वेश्चन ज्याच्यावरती तुमची कमांड आहे. असे थोडं फॉर्म्स करायचं. लक्षात ठेवा, जे क्वेश्चन्स तुम्ही स्किप आउट केले एकदा परत बॅक यावं लागतं. त्याच्यामुळे टाइम मॅनेजमेंट ही सगळ्यात बिग थिंग आहे याच्यामध्ये. टाइम मॅनेज. भरपूर पेपर झालेत तुम्हाला, त्याचा अनुभव तुमच्याकडे आहे आता थोडाफार तरी, की कसं आणि काय टॅकल करायचं. रॅन्डम हफाजार्ड काहीतरी एक्सपेरिमेंट करत बसलात ना, पेपरच्या एंडिंगनी चालू करायचं, मिडलनी चालू करायचं, वरतून चालू करायचं, हे तुम्ही ठरवा. असं काही नसतं, त्यांनी काही घडणार नाही. काय पाहिजे, स्पीड पाहिजे. स्पीड. टाइम मॅनेजमेंटसाठी स्पीड पाहिजे तुम्हाला फक्त, बस. म्हणून म्हणतोय नंबर ऑफ टाइम्स रिव्हिजन हे त्याचं सोल्युशन आहे. कदाचित तुम्हाला रिकॉल फास्ट होणं हे फार गरजेचं. रिकॉल फास्ट झालं पाहिजे. आता सगळे टॉपिक्स कंटेंट्स डे बाय डे इन्क्रीज करा. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ चॅप्टर फर्स्ट डे, सेकंड डे 1, 4, 5, 6, 7, 8. आता कंबाईनली फर्स्ट पासून 8 पर्यंत तुमच्याकडे तुमच्या हँड रिटन नोट्स असतील ना, शॉर्ट नोट्स, कधी पण कामाला येणार. तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की तुम्ही काय करून ठेवा, ट्रिक मार्क करून ठेवा व्यवस्थितपणे. हा इम्पॉर्टंट आहे, हा नाही, तुम्हाला कळतं आता ते. तेवढं तुम्ही इलिजिबल झालेलं आहे. हा इम्पॉर्टंट आहे, हा नाही आहे, हा आपल्याला वाचून जायचा आहे किंवा ऍटलिस्ट आपल्याला पाहून जायचं आहे, अशी थिंक करून ठेवली पाहिजे. ही थिंक जर करून ठेवली तर बी प्रॅक्टिस ऑफ दॅट क्वेश्चन्स, रिवाइज दॅट क्वेश्चन्स रिपीटेडली. इट मेक्स द कमांड कन्सेप्ट आणि एक 2 क्वेश्चन्स, बस. खूप काही करत बसायची गरज नाही. ज्यांना वाटतं आपला अभ्यास झालाय, व्यवस्थित कमांड आहे, त्यांनी मिस्टेक्सवर तुमची कमांड पाहिजे. मिस्टेक्स नाही झाले पाहिजे. ओरिजिनल जुने पेपर्स चेक करा, डिस्कस केले समजेल की काय चुका झाल्या. ओके, सो टुडे वी विल स्टार्ट द 11th पार्ट. वाटतं सरळ आहे क्वेश्चन. सरळ क्वेश्चन आला फेवर मध्ये तर लकी राहाल, नाही थोडे कष्ट घ्यावे लागतील. याच्याविषयी थोडे कष्ट घ्यावे लागेल. मेजर ऑफ डिस्पर्शन सिंपल आणि सरळ पार्ट आहे. रेंज, व्हेरियन्स आणि स्टँडर्ड डेव्हिएशन. सरळ क्वेश्चन आला तर
फॉर्म्युला बेस राहील, फॉर्म्युला बेस राहणार. आणि जर त्यांनी क्रॉस केलं, इन द सेन्स रँक डिसाइडिंग क्वेश्चन जर तयार केलंय, तर यू हॅव टू बी वर्क क्लेवर. रँक डिसाइडिंग एक वर्कशीट मी सेपरेटली तयार केली आणि हे तुमच्या टेक्स्टबुकला फॉलो करतं. हे तुमच्या टेक्स्टबुकला फॉलो करणारा पार्ट आहे. रँक डिसाइडिंग जर क्वेश्चन पडला, एकच क्वेश्चन 2 मार्कांचा दगा देणार, 2 मार्क्स इज नॉट द सिम्पल टास्क. रँक घसरते डायरेक्ट 2-2, 3-3, 4-4, 10-10 हजारनी सुद्धा रँक घसरते. जर तुम्ही टॉपमोस्ट पोझिशन मध्ये असाल, 95 to 90, 96 to 90 मध्ये जर मार्कांमध्ये असाल, तर तुमची रँक थोड्याफार यांनी घसरते. 95 to 90 मध्ये असेल तर थोड्याफार यांनी तुमची रँक घसरते. 90 to 85 मध्ये असेल तर 1000, 100,000 मध्ये घसरते. 85 to 80 मध्ये असाल तर 3 डिजिट 4 डिजिट रँक घसरते सडन. 2 मार्काला सडन रँक घसरते. ज्यावेळेस तुम्ही 80, 75 आणि 80 मध्ये असता, त्यावेळेस 3 डिजिट 4 डिजिट रँक सुद्धा घसरण्याचे चान्सेस आहेत. 3 to 4 डिजिट रँक घसरते डायरेक्ट, खाली येतं आपण. 70 कॉमन स्टुडंट आहेत इथं मार्क मिळवणारे आता कॉमन स्टुडंट मॅथ्स मध्ये. 60 to 70 मार्क्स मिळवणारे असे कॉमन स्टुडंट आहेत. 2-2 मार्क सुद्धा खूप माइंड करतात. 2-2 मार्क सुद्धा खूप माइंड करतात. वर्क प्रॉपर पाहिजे, त्यामुळं आपल्याला फंडामेंटल क्लिअर पाहिजेत आणि थोडेसे स्टेप अप करता आलं पाहिजे. एक स्टेप अहेड राहावं लागतं त्या बाबतीत, त्या पर्टिक्युलर चॅप्टर मध्ये. त्याच्यासाठी केलेला प्रयत्न आहे. रेंज, व्हेरियन्स अँड स्टँडर्ड डेव्हिएशन. मेजर ऑफ डिस्पर्शन साठी 3 पद्धत, रेंज, व्हेरियन्स अँड स्टँडर्ड डेव्हिएशन. याच्याबद्दल परत डिस्क्रिप्टिव्ह सांगेल नंतर. थोडंसं बुक थ्रू जाऊ पटकन. रेंज म्हणजे काय, जे काही डाटा तुम्हाला दिलेला असेल दॅट इज ऑब्झर्वेशनला पकडायचं. ऑब्झर्वेशनला पकडायचं. लार्जेस्ट ऑब्झर्वेशन मायनस स्मॉलेस्ट ऑब्झर्वेशन, L-S. लक्षात ठेवा, याचा कोइफिशियंट सुद्धा काढता येतो. कोइफिशियंट इक्वल टू L-S L+S ने येत असतो. L-S L+S ने याचा कोइफिशियंट ऑफ रेंज काढता येतो. हे लक्षात ठेवा. हे राहू द्या तरी. L-S L+S. L काय, लार्जेस्ट व्हॅल्यू ऑफ द ऑब्झर्वेशन. S काय, स्मॉलेस्ट व्हॅल्यू ऑफ द ऑब्झर्वेशन. डाटा कुठल्याही टाईपचा असू द्या, डाटा कुठल्याही टाईपचा असू द्या. हायेस्ट ऑब्झर्वेशन अँड लोएस्ट ऑब्झर्वेशन, देर इज अ नो रोल ऑफ फ्रिक्वेन्सी. 30 to 50 या रेंज मध्ये 7 आहेत, याचा काही यूज नाहीये रेंजसाठी. 50 to 70 मध्ये 15 आहेत, काही यूज नाहीये. 30 आहेत 70 to 90, 130 to 150 मध्ये 11 आहेत, काही यूज नाहीये. रेंज कॅल्क्युलेट करायची. हायेस्ट व्हॅल्यू ऑब्झर्वेशन मध्ये 150 आहे, लोएस्ट 30 आहे. सो रेंज इज 150 minus 30, दॅट्स इट. कशावर वर्क करतं, सॅलरीवर, ना की नंबर ऑफ एम्प्लॉईज वर. सॅलरी हायेस्ट किती आणि लोएस्ट किती आहे याच्यावरती ते वर्क करतं, ना की नंबर ऑफ एम्प्लॉईज वर वर्क करतं. क्लिअर आहे. रेंज म्हणजे काय, देर इज अ नो रोल ऑफ फ्रिक्वेन्सी, ओनली ऑब्झर्वेशन्स नीड टू बी क्लिअर. ऑब्झर्वेशन्स तुम्हाला क्लिअर करावे लागतील. ऑब्झर्वेशन्स क्लिअर पाहिजे, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट, रेंज बाबतीत सरळ सरळ पार्ट आहे. आणि रेंज बाबतीत एक एक्स्ट्रा पॉइंट म्हणजेच लार्जेस्ट ऑब्झर्वेशन मायनस स्मॉलेस्ट ऑब्झर्वेशन, लार्जेस्ट प्लस स्मॉलेस्ट, दॅट इज कोइफिशियंट ऑफ रेंज म्हणून येत. कोइफिशियंट ऑफ रेंज म्हणून येत. नेक्स्ट, व्हेरियन्स. काय व्हेरियन्स प्रकार, जी काही ऑब्झर्वेशन्स असतात XI मधले, X1, X2, X3, राईट, X4, X5 सपोज, याचा मिड काढला जातो. मिड व्हॅल्यू काढली जाते. मिड व्हॅल्यू म्हणजे XI, सॉरी मीन. मिड व्हॅल्यू म्हणजे मीन. या ऑब्झर्वेशन मध्ये एक मिड व्हॅल्यू म्हणजे मीन, असं धरू थोड्या वेळासाठी. हा मीन प्रत्येक ऑब्झर्वेशन मधून काय करतात, सबट्रॅक्ट करतात. X1 मधून X3 सबट्रॅक्ट, X2 मधून X3 सबट्रॅक्ट, X3 मधून X3 सबट्रॅक्ट, X4 मधून X3 सबट्रॅक्ट, X5 मधून X3 सबट्रॅक्ट. जी काही व्हॅल्यू येईल, कधी पॉझिटिव्ह येते येऊ शकते, कधी निगेटिव्ह येऊ शकते. पॉझिटिव्ह येऊ शकते किंवा निगेटिव्ह येऊ शकते. निगेटिव्ह आली तर ती काय होतं, इम्बॅलन्स तयार करतो डाटामध्ये, म्हणून त्याचा काय घ्यायचा असतो, स्क्वेअर. त्याला काय म्हणतात, मीन स्क्वेअर डेव्हिएशन. वर्ड काय, मीन ऑफ द स्क्वेअर ऑफ ऑल द डेव्हिएशन्स. डेव्हिएशन कशाला म्हणायचं, ऑब्झर्वेशन आहेत X1, X2, X3, X4. आठवा, फिजिक्स मध्ये
11th मध्ये चॅप्टर मध्ये तुम्हाला एरर होते, टाइप ऑफ एरर्स होते, मीन ऍब्सोल्यूट एरर प्रकारच असा आहे तो. काय काढत होतं, जे काही रिडिंग झालेले आहेत त्याचा एक मीन काढायचा आणि मीन प्रत्येक ऑब्झर्वेशन मधून काय करायचा, सबट्रॅक्ट. अगदी सेम प्रोसेस, अगदी सेम प्रोसेस. प्रत्येक ऑब्झर्वेशन कॅल्क्युलेशन मध्ये आला पाहिजे, प्रत्येक ऑब्झर्वेशन कॅल्क्युलेशन प्रोसेस मध्ये आलं पाहिजे. आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल होऊ नये म्हणून काय करतात, निगेटिव्हचा स्क्वेअर करतात. निगेटिव्ह आला की त्याचा स्क्वेअर करतात. इथं प्रत्येक ऑब्झर्वेशन मधून मिड व्हॅल्यू काय केली जाते, सबट्रॅक्ट, आणि त्याचा काय घ्यायचा आहे, स्क्वेअर डिवायडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. दिसायला थोडस विचित्र आहे का, कारण प्रत्येकाची सम घ्यायची असते म्हणून इथं फॉर्म्युला तसा आहे. तर तो सिम्बॉल आहे व्हेरियन्स. व्हेरियन्स काय सांगतो, मीन ऑफ स्क्वेअर ऑफ ऑल डेव्हिएशन्स. डेव्हिएशनचा अर्थ लक्षात आला का, प्रत्येक ऑब्झर्वेशन मधून मीन काय करायचा, सबट्रॅक्ट करायचा. कधी तो पॉझिटिव्ह येऊ शकतो, कधी निगेटिव्ह. निगेटिव्ह येऊ नये म्हणून त्याचा काय घेतात, स्क्वेअर. असे प्रत्येक ऑब्झर्वेशन काय करतात, सम करतात, ऍड करतात. त्याला व्हेरियन्स म्हणायचं. डिवायडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. कशाने डिनोट होतो, सिग्मा स्क्वेअरने डिनोट होतो. सिग्मा स्क्वेअरने डिनोट होतो. सो व्हेरियन्स ऑफ एक्स, व्ही ऑफ एक्स म्हणून पण येतो, and that is sigma square. There is 1 by n summation of xi minus x mean bracket चा स्क्वेअर. तसा तो फॉर्म होतो. आता याच्याविषयी एक्सपान्शन आहे, आणि या एक्सपान्शन मध्ये कधी कधी अननोन ठेवून त्याचा क्वेश्चन विचारू शकतात. त्याचं एक्सपान्शन आहे. त्याचं एक्सपान्शन म्हणजेच a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर, a मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. काय होतं एक्सपान्शन, a स्क्वेअर 2ab प्लस b चा स्क्वेअर. हा समेशन पहिल्या पार्टला, सेकंड पार्टला, थर्ड पार्टला जाणार आहे. आलं लक्षात, नेक्स्ट स्टेप काय होणार आहे ते. आणि 1 बाय n प्रत्येकाला, इथं 1 बाय n, इथं 1 बाय n, इथं 1 बाय n असं घडणार आहे पुढे. पहा टर्म्स काय येतील, पण त्यामुळे टर्म्स काय टर्न होतील हे ऑब्झर्व करायचं तुम्हाला. टर्म्स टर्न होतील या पद्धतीने, a चा स्क्वेअर 2 टाइम्स a इंटू बी प्लस b चा स्क्वेअर. आता इथे समेशन, समेशन पहिल्या पार्टचा, फर्स्ट टर्मचा समेशन, सेकंड टर्मचा समेशन मध्ये या दोन व्हॅल्यूज कॉन्स्टंट आहेत असं म्हटलं जातं. दीज टू व्हॅल्यूज आर कॉन्स्टंट. समेशन कोणाला, जो चेंज होतो त्याला. ऑब्झर्वेशन कॅन बी 1 2 3 असं ऑब्झर्वेशन असू शकतं. ऑब्झर्वेशन कॅन बी 1 2 3. ऑब्झर्वेशन 1 असू शकतो, 2 असू शकतो, 3 असू शकतो, करेक्ट. म्हणून हा समेशन मध्ये आला, बाकीचा पार्ट बाहेर घेतला, बाकीचं पार्ट मल्टिप्लाय म्हणून बाहेर घेतलं. इथे सुद्धा तसंच झालं, मीन कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे ती बाहेर घेतली, राहिलं कोणीच नाही, राहिलं 1 फक्त. तिथे 1 राहिलं, आणि 1चं समेशन n असतं. 1चं समेशन n डिवायडेड बाय n, n कॅन्सल. इथं समेशन ऑफ ऑल द x, summation of all x divided by n is the mean, is the mean. इथं मीनचा स्क्वेअर आहे, तो इथं आला, इथून इथं आला, इथून इथं, जशाला तसा आहे तो, त्याला काही टच नाही झालं का. मीन ही कॉन्स्टंट व्हॅल्यू असते, इट शुड बी आउटसाइड द समेशन, शुड बी आउटसाइड द समेशन. इथे काय झालं, a चा स्क्वेअर पुढे जशाला तसा, पुढे जशाला तसा, पुढे जशाला तसा, शेवटपर्यंत जशाला तसा. इथं ऑब्झर्व केलं तुम्ही, -2 टाइम्स मीनचा स्क्वेअर, सिंगल टाइम्स मीनचा स्क्वेअर, या दोघांचा डिफरन्स आला. ऑब्झर्व केलं तर मधल्या टर्म मध्ये डिफरन्स तयार झाला, आणि तो सिंगल राहिला, सिंगल राहिला. म्हणून याचं एक्सपान्शन हे xi मायनस एक्स मीन ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन xi स्क्वेअर मायनस एक्स मीनचा स्क्वेअर. क्लिअर. 1 बाय n xi स्क्वेअर मायनस एक्स मीनचा स्क्वेअर, xi स्क्वेअर मायनस एक्स मीनचा स्क्वेअर. क्लिअर. समेशन कोणाला, फर्स्ट पार्ट लावून का, कारण याचं समेशन मीन मध्ये कन्वर्ट झालं, याचं समेशन 1चं कन्वर्जन n मध्ये झालं. ऑब्झर्व होतंय ही थिंग, एकदा लिहून काढायचं. काय करतात माहिती आहे, मी JEE ला ऑब्झर्व केलं, त्याच्यात एक अननोन ठेवतात, आणि या पद्धतीने तुम्हाला कॅल्क्युलेशन्सला जावं लागतं. शेवटी एक क्वेश्चन्स मी ट्रायलला दाखवतो तुम्हाला.
ते पडण्याची पॉसिबिलिटी होऊ शकते. हे तुमच्या बेसिक बुक्स मध्ये आहे शेवटी हा कंटेंट, त्यामुळे कदाचित बेसिक तुमच्या बुक मध्ये आहे. आता नेक्स्ट हे झालं व्हेरियन्स. व्हेरियन्स बाबतीत दोन फॉर्म्युले लर्न झाले आपले, ए मायनस बी. ओके, बॅचला आला होता ते सांगतोय. त्याच्यामुळं आता मी काय शिकवतोय, आपलं टेक्स्टबुकच शिकवत, टेक्स्टबुक मधलंच कंटेंट आहे, एनसीईआरटी बेस्ड बुक आहे आपलं. फक्त काय होतं, क्वेश्चन्स तसे पाहिजेत, लेवल तसे टॅकल करता आले पाहिजे, हे ऑब्झर्वेशन्स असतात त्याच्यात. नेक्स्ट व्हेरियन्स बाबतीत दोन फॉर्म्युले. आता स्टँडर्ड डेव्हिएशन. स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे रूट ऑफ व्हेरियन्स, एवढंच लक्षात ठेवायचं. रूट ऑफ व्हेरियन्स इज द एसडी. रूट ऑफ व्हेरियन्स इज द एसडी. व्हेरियन्सचा फॉर्म्युला हा वापरू शकता किंवा हा वापरू शकता, दोन्हीपैकी एक. हा फॉर्म्युला आपण बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन मध्ये पण, सॉरी प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन मध्ये पण वापरतो. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन मध्ये ई ऑफ एक्स चा स्क्वेअर मायनस ई ऑफ एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर, आठवतं, पी ऑफ एक्स इक्वल या पद्धतीने, दॅट इज सम ऑफ एक्स आय पी आय स्क्वेअर, प्रोबॅबिलिटीचा स्क्वेअर काय एक्स आयचा स्क्वेअर, एक्स आय स्क्वेअर पी आय सॉरी, आणि मीन एक्स आय पी आय प्रोडक्ट त्याचा स्क्वेअर. हे सगळं सेमच आहे, हा तो पार्ट अगदी सेम. हा मीन असतो आणि हा तुमचा एक्स आय स्क्वेअर फ्रिक्वेन्सीने मल्टिप्लाय, तसं प्रोबॅबिलिटीने मल्टिप्लाय. इथं फ्रिक्वेन्सी लावा, येणारच आहे पुढं, आता पुढं येणारच आहे. याला कुठला डाटा म्हणतात, रॉ डाटा. रॉ डाटा कशाला म्हणतात, x1 x2 x3 xn असे फक्त ऑब्झर्वेशन असतात. देर इज अ नो फ्रिक्वेन्सी, याच्यात फ्रिक्वेन्सी नसते, फ्रिक्वेन्सी नसते याच्यामध्ये. ओके, जर फ्रिक्वेन्सी असेल तर फ्रिक्वेन्सी x1 ला f1 फ्रिक्वेन्सी, x1 ला f1 फ्रिक्वेन्सी, x2 ला f2 फ्रिक्वेन्सी, xn ला xnth फ्रिक्वेन्सी, fnth फ्रिक्वेन्सी. करेक्ट. जर डाटा तसा असेल तर त्याच्या बाबतीत फॉर्म्युल्यामध्ये चेंज काय, फ्रिक्वेन्सी फक्त एक्स्ट्रा आली, फ्रिक्वेन्सी एक्स्ट्रा आली, एक्स आयचा स्क्वेअर जशाला तसं, आणि मीन काढण्याची पद्धत चेंज होते. प्रोडक्ट ऑफ एफ आय एक्स आय, प्रोडक्ट ऑफ एक्स आय एफ आय आणि सम ऑफ फ्रिक्वेन्सी, सम ऑफ फ्रिक्वेन्सी दॅट इज टोटल नंबर, त्याच्यावरून व्हेरियन्स मिळतो. आणि व्हेरियन्सचा रूट घेतला की एस डी मिळतो. काय प्रकार आहे, एक्स आय सांगताना सांगितलं होतं सेंटीमीटर मध्ये आहे, व्हेरियन्स काय करतो, सेंटीमीटरचा स्क्वेअर मध्ये जातो. व्हेरियन्स कशामध्ये जातो, सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये. परत त्याचा रूट टाकला की परत सेंटीमीटर मिळतं. आता हे दोन कम्पेअर होऊ शकतात, एस डी आणि मीन कम्पॅरेटिव्हली होऊ शकतात. अर्थ लक्षात आला. ऑब्झर्वेशन केजी मध्ये आहे, सिग्मा स्क्वेअर कशामध्ये आहे, केजी स्क्वेअर मध्ये चाललं. युनिट सेम होण्यासाठी एस डी काढतात, रूट ऑफ व्हेरियन्स काढतात, दॅट इज एस डी, स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणून येते, असं लक्षात ठेवायचं. नेक्स्ट कशासाठी, फ्रिक्वेन्सीसाठी. एक्स्ट्रा फक्त कशाने मल्टिप्लाय, फ्रिक्वेन्सीने मल्टिप्लाय झाला हा पार्ट, एक्स्ट्रा फक्त फ्रिक्वेन्सीने मल्टिप्लाय झाला. आता हे सगळ्यात मेन आहे, इफेक्ट ऑफ चेंज ऑफ ओरिजिन आणि स्केल. याच्याबद्दल सिंपल उदाहरण ऑलवेज सांगत आलेलं आहे मी. 5 10 15 5 10 15 20 and 25. मिड व्हॅल्यू 15 आहे, मिड व्हॅल्यू 15 आहे. हा 15 5 मधून सबट्रॅक्ट करतात, निगेटिव्ह आला की पॉझिटिव्ह करतात. हा 15 मायनस 25 इथं निगेटिव्ह येणार, 10 इथं 5 इथं 0, 5 15 सबट्रॅक्ट करतोय आपण, इथं 5 इथं 10, ही मिड व्हॅल्यू झाली. या मिड व्हॅल्यूचा हा काय आहे, डिस्पर्स डाटा आहे, डिस्पर्स डाटा आहे. इथली व्हॅल्यू याच्या 5 डिस्टन्स वरती आहे, इथली व्हॅल्यू मिड पेक्षा 10 डिस्टन्स वरती आहे. याला डेव्हिएशन म्हणायचं, त्याला काय म्हणतात, डेव्हिएशन. आणि हा व्हेरियन्स साठी अँड कॉन्सिक्वेंटली द स्टँडर्ड डेव्हिएशन साठी जर तुम्ही एखादी व्हॅल्यू ऍड किंवा सबट्रॅक्ट करत असाल, समजा मी प्रत्येक व्हॅल्यू मध्ये 1 ऍड केलं, 11 केलं, इथं 6 केलं, इथं 6 केलं, इथं 11 केलं, देर इज अ नो इफेक्ट ऑन इफ वी ऍड or subtract any value, there will be no effect on variance and SD. Variance and SD वरती काही फरक पडत नाही. जर तुम्ही मल्टिप्लाय करत असाल
मीन वरती फरक पडतो ऍडिशन सबट्रॅक्शनचा, मीन वरती फरक पडतो, ऍडिशन सबट्रॅक्शनचा फरक मीन वरती पडतो, मीन वरती पडतो, पण कशावरती पडत नाही, व्हेरियन्स वरती आणि एसडी वरती फरक पडत नाही. लक्षात ठेवा ऍडिशन सबट्रॅक्शनचा. याला म्हणतात इफेक्ट ऑफ चेंज ऑफ ओरिजिन म्हणतात. आपण याचं काय करतोय, आपण ऍडिशन सबट्रॅक्शन फॉर्मेशन्स मध्ये नेतोय त्याला. ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये व्हॅल्यू जर आपण फॉर्म करत असेल तर मीन विल बी अफेक्ट, व्हेरियन्स एसडी अफेक्ट करत नाही. स्केल, स्केल म्हणजेच काय, जर इथल्या व्हॅल्यूज मी डिवाइड करत असेल, इथल्या व्हॅल्यू सपोज मी डिवाइड करत असेल, 5 न सपोज डिवाइड करत असेल, प्रत्येक व्हॅल्यू 5 न काय केलं डिवाइड, इथं 1, इथं 2, इथं 3, इथं 4, इथं 5. नाउ व्हेरियन्स आणि एसडी विल अफेक्ट, व्हेरियन्स आणि एसडी विल अफेक्ट नाउ. आता व्हेरियन्स आणि एसडी इफेक्ट होऊ शकतो. इथं व्हॅल्यूज आहेत, स्टँडर्ड डेव्हिएशन मात्र तोच राहतो. जरी तुम्ही व्हॅल्यू सबट्रॅक्ट करत असाल प्रत्येक ऑब्झर्वेशन मधून, सेम राहतो, सेम राहतो. डी डी बिफोर सबट्रॅक्शन आफ्टर सबट्रॅक्शन किंवा ऍडिंग द व्हॅल्यूज सेम राहतो, सेम राहतो. तुम्ही कॅल्क्युलेशन इझी साठी करता फक्त त्या. आता व्हेरियन्स कॉन्सिक्वेंटली आणि स्टँडर्ड डेव्हिएशन आर नॉट इंडिपेंडेंट ऑफ चेंज ऑफ स्केल. चेंज ऑफ स्केल मात्र ज्यावेळेस तुम्ही एखादी व्हॅल्यू डिवाइड करता किंवा मल्टिप्लाय करता, त्यावेळेस स्टँडर्ड डेव्हिएशन तेवढ्या व्हॅल्यूनी काय होतो, चेंज होत असतो, मल्टिप्लाय करावं लागेल. व्हेरियन्स सुद्धा h² नी चेंज होतो. समजा तुम्ही प्रत्येक व्हॅल्यू मल्टिप्लाय करताय, 5 ला डिवाइड केलं होतं आपण, आठवतं आता, तर स्टँडर्ड डेव्हिएशन असतो तो सुद्धा 5 नी काय होतो, डिवाइड होतो. समजा स्टँडर्ड डेव्हिएशन 6 आलं, तर मला याला कितीनं डिवाइड करावं लागेल, 5 न. आणि समजा व्हेरियन्स जर तुमचा 10 आला, तर मला 5च्या स्क्वेअरने डिवाइड करावं लागतं. जर मी 5 न मल्टिप्लाय किंवा डिवाइड केलं असेल, मल्टिप्लाय केलं असेल तर मल्टिप्लाय, डिवाइड केलं असेल तर डिवाइड करावं लागेल. कशाला, ऑब्झर्वेशनला मल्टिप्लाय डिवाइड म्हणतात. आता लक्ष द्या, हा ए सबट्रॅक्ट केलाय, ए सबट्रॅक्ट केलाय, एच ने डिवाइड केलाय, एच ने डिवाइड केलंय, तसं असेल तर 1/h टाइम्स असं घ्यावं लागतं एसडी, 1/h टाइम्स. आता सिग्मा एक्स ए मधून सबट्रॅक्ट झाला का, नाही होणार, नाही होणार. याला म्हणतात इफेक्ट ऑफ चेंज ऑफ ओरिजिन, म्हणजे ऍडिशन सबट्रॅक्शन. लिहून ठेवा, ओरिजिन चेंज, origin change means add or subtract, add or subtract. And scale, scale change म्हणजेच multiplier or divide value. ऑब्झर्वेशन कॅल्क्युलेशन्स सिंपल होण्यासाठी, सिंपल होण्यासाठी एखादी व्हॅल्यू मल्टिप्लाय और काय करतात, डिवाइड करतात. Mean will affect by this. Variance and SD will not affect by this. इथं मीन पण अफेक्ट होतो, व्हेरियन्स पण अफेक्ट होतो, एसडी पण चेंज होतो. चेंज होतो म्हणजे होतो. जी तुम्ही व्हॅल्यू ऍड केली असेल ती ऍड करा, जी व्हॅल्यू सबट्रॅक्ट केली असेल, सॉरी मल्टिप्लाय डिवाइड केली असेल, मल्टिप्लाय डिवाइड करा. इथं मल्टिप्लाय डिवाइड आहे, इथं ऍड सबट्रॅक्ट आहे, याच्यामध्ये होतो, याच्यामध्ये फरक पडत नाही. हे स्किलफुली लक्षात ठेवा, याच्यावरती क्वेश्चन्स येऊ शकतो. नेक्स्ट सिंपलचा पार्ट आहे, काही व्हॅल्यूज तुम्हाला दिल्या जातील, राईट. त्याचा सिक्वेन्स बनवावा असं काही नाहीये, पण या ठिकाणी एक असेंडिंग ऑर्डर प्रमाणे लिहिलं, सगळ्यांची ऍडिशन घेतली, दॅट इज समेशन ऑफ एक्स आय झाला तो 126, राईट. आता पटकन समजून घ्या फक्त. आता 126 डिवायडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन, 1 2 3 4 5 6 7, 7 ऑब्झर्वेशन आहेत, मग 7 ने डिवाइड केलं, 18 आन्सर आलं. काय केलं पुढं, 18 प्रत्येक व्हॅल्यू मधून सबट्रॅक्ट केला. निगेटिव्ह आला त्याचा स्क्वेअर घेतला, निगेटिव्ह आला त्याचा स्क्वेअर, पॉझिटिव्ह आला त्याचा पण स्क्वेअर घेतला. अदरवाईज पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल होऊ शकतात आणि 0 आन्सर येतं कधी कधी. तसं होऊ नये डाटा बाबतीत, म्हणून त्याचा स्क्वेअर घेतला, स्क्वेअरचा सम घेतला, म्हणजे समेशन ऑफ एक्स आय मायनस एक्स मीन इथं तयार केला त्यांनी, आणि त्याचा काय घेतला, स्क्वेअर घेतला. आन्सर 36 आलं, म्हणजे व्हेरियन्स आला तुमचं, आणि त्याचा रूट काढला म्हणजे एसडी, त्याचा रूट काढणं म्हणजे एसडी स्टँडर्ड डेव्हिएशन. क्वेश्चन अगदी सरळ आणि सिंपल आहे. येऊ शकतो का, यस येऊ शकतो. असं व्हॅल्यू चेंज येऊ शकतो. व्हेरियन्स आणि एसडी ऑफ द फॉलोइंग डाटा काढायला सांगतात. बऱ्याच वेळेस क्वेश्चन्स मी टाकलेलाच आहे,
ऑब्झर्वेशन लिहायचे. काय करायचंय, त्यांचं सगळ्यांची ऍडिशन घ्यायची. ही ऍडिशन 126 आली, त्याला नंबर ऑफ ऑब्झर्वेशनने डिवाइड करायचं. जे काही आन्सर येईल ते प्रत्येक व्हॅल्यू मधून काय करायचं, सबट्रॅक्ट. 9 मायनस 18, 12 मायनस 18, मनातल्या मनात करायचं. 18, 18 नी सबट्रॅक्ट, 18 नी सबट्रॅक्ट, 18 नी सबट्रॅक्ट, या व्हॅल्यूज येतात. आलं, याचं स्क्वेअर करायचं आणि परत 7 ने डिवाइड करायचं. स्क्वेअर करून परत 7 ने काय करायचं, डिवाइड. यू विल गेट व्हेरियन्स. अगदी सिंपल. इथं फक्त ऑब्झर्वेशन आहे, काय दिलेलं नाहीये, फ्रिक्वेन्सी. कधी कधी फ्रिक्वेन्सी असते 9 5 टाइम्स, 12 2 टाइम्स, 15 1 टाइम्स, 18 3 टाइम्स, 21 4 टाइम्स. आता चेंज होणार क्वेश्चन. ज्यावेळेस तुम्हाला फक्त ऑब्झर्वेशन दिले जातात त्याला म्हणतात रॉ डाटा. कुठला डाटा? रॉ डाटा म्हणतात, ज्याच्यामध्ये फक्त ऑब्झर्वेशन्स असतात, फ्रिक्वेन्सी नसते. काय नसते? फ्रिक्वेन्सी नसते. आणि जर फ्रिक्वेन्सी आली तर त्यावेळेस तुमचा मीनचा फॉर्म्युला फ्रिक्वेन्सीने मल्टिप्लाय होतो. एक्स मीन इक्वल टू एफ आय एक्स आय आणि देअर सम. नंबर ऑफ ऑब्झर्वेशन हे सगळे काउंट असतात. नंबर ऑफ ऑब्झर्वेशन इकडे आले ना. आता इथं काय होतं, नंबर ऑफ ऑब्झर्वेशन 1 1 1, एक एकच होतं हे. आता 9 असणारे 5 आहेत, 12 असणारे 2 आहेत, 5 15 असणारे 1 आहेत, 18 असणारे 3 आहेत, 21 असणारे 4 आहेत. मग सगळ्यांची समेशन म्हणजे कॅपिटल एन लिहितात किंवा सम ऑफ एफ आय लिहितात. हे सगळे सिम्बॉल आहेत, काहीही नाहीये इथे. कॅपिटल एन लिहिलं काय आणि एन एफ लिहिलं काय, आपल्याला पटकन समजलं पाहिजे की सम ऑफ ऑल फ्रिक्वेन्सी आहे. शेवटी सम ऑफ ऑल फ्रिक्वेन्सी आहे. समजेल क्वेश्चन तर स्ट्रेट फॉरवर्ड येणाऱ्यापैकी असा क्वेश्चन राहील तुम्हाला. नेक्स्ट तोच क्वेश्चन आहे, पद्धत थोडीशी डिफरंट वापरली आहे. काय पद्धत वापरली आहे? प्रिव्हियस क्वेश्चन मध्ये 2 टाईपचे फॉर्म्युले आपण लर्न केले होते. प्रिव्हियस फॉर्म मध्ये 2 टाईपचे फॉर्म्युले, लक्ष द्या. रॉ डाटासाठी 2 टाईपचे फॉर्म्युले आपण ऑब्झर्व केले होते, ज्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी नसते. सपोज चेक करा. नंबर 1 फॉर्म्युला एक्स आय मायनस एक्स मीन ब्रॅकेटचा स्क्वेअर. सेकंड फॉर्म्युला एक्स आयचा स्क्वेअर डिवायडेड बाय एन मायनस एक्स मीनचा स्क्वेअर. 2 पद्धती, एक तर फर्स्ट मेथड, सेकंड मेथड. दोन्हीपैकी कुठल्याही मेथडने आन्सर काढा, सेम येतं. मेथड 1 लिहून ठेवायचं आणि दिस इज द मेथड 2. कुठल्याही मेथडने काढलं तरी आन्सर सेम येतं. कॅल्क्युलेशन वरून आपल्याला डिसाईड ठेवावं लागतं, फर्स्ट मेथड वापरणार का सेकंड मेथड वापरणार. या क्वेश्चन मध्ये त्यांनी फर्स्ट मेथड वापरली. या क्वेश्चन मध्ये त्यांनी फर्स्ट मेथड वापरली, मेथड नंबर 1 चा यूज केला. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये सेकंड मेथडचा यूज केला. सेकंड मेथड काय? एक्स आय स्क्वेअर एक्स मीनचा स्क्वेअर. आपण नाही का ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअरचं एक्सपान्शन घेतला होता, हे एक्सपान्शन आहे. त्यांनी पद्धत चेंज केली. 10चा स्क्वेअर, 13चा स्क्वेअर, 17 20 23चा स्क्वेअर. आता सबट्रॅक्शन घ्यायची गरज नाही, तुम्हाला काय करायचं, फक्त मीन काढायचं. 83 डिवायडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन 5, मीनचा स्क्वेअर घ्यायचा, डायरेक्ट मीनचा स्क्वेअर घ्यायचा. इथं एक्सआयचा स्क्वेअर घ्यायचा, याचा स्क्वेअर करायचा प्रत्येक टर्मचा. ते ऑब्झर्वेशन इथं लिहून त्याला 5 ने डिवाइड करायचं. हा झाला डायरेक्ट व्हेरियन्स. आयदर या मेथडने जाऊ शकता किंवा प्रिव्हियस मेथडने जाऊ शकता, डिपेंड्स. नेक्स्ट, काही वेळेस तुम्हाला एक्स आणि काय दिलं जातं, हा एक्स आहे. 1 2 3 4 5 6 डाय इज रोल, त्याच्यावरती पडणारे हे ऑब्झर्वेशन्स आहेत. 1 पडू शकतो, 2 पडू शकतो, 5 पडू शकतो, 6 पडू शकतो. 1 पडण्याची पॉसिबिलिटी 2 टाइम्स आहे, 6 टाइम्स. याला फ्रिक्वेन्सी म्हणा. 4 किती वेळेस पडला? 5 टाइम्स. 6 किती वेळेस पडला? 5 टाइम्स. असा त्याचा अर्थ झाला. मग ही फ्रिक्वेन्सी. मग पहिला कॉलम एक्स, दुसरा फ्रिक्वेन्सी, तिसरा प्रोडक्ट ऑफ एफ आय एक्स आय, एफ आय एक्स स्क्वेअर. मेथड नंबर 2 वापरली त्यांनी. मेथड नंबर 2 मध्ये व्हेरियन्सचा फॉर्म्युला काय येतो? सम ऑफ एक्स आय स्क्वेअर एफ आय डिवायडेड बाय समेशन ऑफ ऑल फ्रिक्वेन्सी मायनस मीनचा स्क्वेअर. मीन कसा काढतात पण? मीन इक्वल टू प्रोडक्ट ऑफ एक्स आय एफ आय डिवायडेड बाय समेशन ऑफ ऑल फ्रिक्वेन्सी. समेशन ऑफ ऑल फ्रिक्वेन्सी, दॅट इज द मीन. हा मीन म्हणून येतो. हे फॉर्म्युले आहेत, हे लक्षात ठेवावे लागतील. क्वेश्चन कदाचित असा सरळ येईल.
येऊ शकतं असं सरळ क्वेश्चन. हे सगळं सॉल्व्ह करून दाखवलंय, फक्त सिम्प्लिफाय केलेला पार्ट होता. तो टेबल अर्धा मागं गेला, अर्धा पुढं आला. हा XI आहे, हा FI आहे. प्रोडक्ट ऑफ XI FI चेक करा. 3 × 2 चं मल्टिप्लिकेशन 6 आहे आणि हा XI सोबत परत एकदा मल्टिप्लाय करावा. म्हणून लक्षात ठेवा, कॉलम नंबर 1 2 3 1 आणि 3 चं मल्टिप्लिकेशन आहे. 1 आणि 3 चं मल्टिप्लिकेशन चेक करा. 6 × 3 180 आलं. सगळ्यांचं सम 554. हा 554 कशाची व्हॅल्यू आहे? कोण सांगतं कशाची व्हॅल्यू आहे? XI² FI ची व्हॅल्यू. देअर सम. 30 कशाची व्हॅल्यू आहे? समेशन ऑफ फ्रिक्वेन्सी. समेशन ऑफ फ्रिक्वेन्सी ही कशाची व्हॅल्यू आहे? प्रोडक्ट ऑफ XI FI. हे पटकन समजलं पाहिजे की आपण एक्झॅक्टली काय करतोय त्या प्रोसेसमध्ये. या व्हॅल्यूज फॉर्म्युलाज मध्ये सबस्टिट्यूट करून आन्सर काढ. व्हेरियन्स आणि एसडी. आलाच क्वेश्चन तर इतका स्ट्रेट असेल. नेक्स्ट कन्सेप्ट आहे स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ फॉर कंबाईन डाटा. दोन मीन दिलेत वेगवेगळे. एक हाईट बद्दल आहे, एक वेट बद्दल आहे. एक हाईट बद्दल मीन आहे, एक वेट बद्दल मीन आहे. मग त्यांचं कंबाईन केलं. N1 नंबर ऑफ स्टुडंट्स हुज हाईट्स मीन आणि नंबर ऑफ स्टुडंट्स हुज वेट मीन, आणि त्यांचं काय काढलं? कंबाईन मीन काढलं. कंबाईन मीन लक्षात ठेवा, दोन वेगवेगळे डाटा आहेत. त्यांचं काय दिलं? नंबर ऑफ ऑब्झर्वेशन मीन, नंबर ऑफ ऑब्झर्वेशन मीन, टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. कंबाईन मीन म्हणतात त्याला. कंबाईन मीन डायरेक्ट डाटा गिव्हन असतो. कधी कधी डायरेक्ट डाटा गिव्हन असतो, कंबाईन मीन विचारलेला असतो तुम्हाला. ओके. आता कंबाईन स्टँडर्ड डेव्हिएशन. आता याचं काही प्रूफ ब्रीफ नाहीये, डायरेक्ट लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. N1 सिग्मा 1 हा व्हेरियन्स झाला, लक्षात ठेवा. त्याला मार्क करा, व्हेरियन्स. हा व्हेरियन्स आहे. D1 काय आहे? D1 पहिल्या ऑब्झर्वेशनचं डेव्हिएशन एक्स मीन मायनस XC असं घ्यायचं का. कंबाईन मीन सबट्रॅक्ट करायचा. कशामधून? ओरिजिनल फर्स्ट मीन मधून. कंबाईन मीन सबट्रॅक्ट करायचा. ओरिजिनल सेकंड डाटाचा मीन. लक्षात ठेवा, हे हाईट बद्दल होतं आणि हे KG बद्दल होतं. म्हणजे कंबाईन मीन तुम्ही दोघांचा तयार केला. दोघांचा कंबाईन मीन तयार केला, करेक्ट. हाईट आणि KGचा एक कंबाईन मीन आला. मग हा कंबाईन मीन हाईट मधून सबट्रॅक्ट करायचा. हा कंबाईन मीन KG मधून सबट्रॅक्ट करायचा. ही हाईट आहे, लक्षात ठेवा, आणि हे वेट आहे. याचा मीन माहित होता. मीन माहित होता. कंबाईन मीन हाईट मधून सबट्रॅक्ट, कंबाईन मीन वेट मधून सबट्रॅक्ट. अर्थ समजतोय? अर्थ समजतोय का? दॅट इज द DI. D1 D2 D1 D2 या पद्धतीने. ओके. याचे क्वेश्चन्स या पद्धतीने. इथे डाटा आहे. द मीन ऑफ 2 सॅम्पल्स ऑफ साइज 10 20. साइज म्हणजेच N1 N2. साइज म्हणजेच N1 N2. ओके. ऑब्झर्व करा क्वेश्चन हा. ऑब्झर्व करा पटकन क्वेश्चन हा. क्वेश्चन ऑब्झर्व करा. काय दिलंय? मीन ऑफ 2 सॅम्पल्स ऑफ साइज 10 and 20. N2 N1 गिवन. N1 N2 गिवन. किती? 20 24 मीन म्हटले. 20 25 24 45 मीन आहे. आणि त्यांच्या काय दिलेलं आहे? SD स्टँडर्ड डेव्हिएशन सुद्धा गिवन. काय करणार? कंबाईन मीन काढणार आणि स्टँडर्ड डेव्हिएशनचा फॉर्म्युला. हा तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. पर्याय नाही. आता दुसरा पर्याय नाही. जो काही फर्स्ट मीन होता त्याच्यामधून कंबाईन मीन सबट्रॅक्ट करतात. 38 आणि कितीचं सबट्रॅक्शन? 24चं. 38 24चं सबट्रॅक्शन, 38 45चं सबट्रॅक्शन. दॅट इज द D1 अँड दॅट इज द D2. माइंड करायचं. नंबर ऑफ ऑब्झर्वेशन सिग्मा स्क्वेअर आणि सिग्मा 2चा स्क्वेअर. जो की स्टँडर्ड डेव्हिएशनचा स्क्वेअर घेणं म्हणजे व्हेरियन्स. एवढं म्हणजे फॉर्म्युला टाकून आन्सर काढायचं तुम्हाला. कदाचित व्हॅल्यू सिंपल देतील, एवढं टफ देणार नाही, एवढं सांगेल शेवटी. आता कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन. कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन मध्ये SD
डिवायडेड बाय मीन लिहून ठेवा. SD डिवायडेड बाय मीन इंटू 100. मीन ऍब्सोल्यूट एरर. त्याच्यानंतर कुठला होता? मीन ऍब्सोल्यूट एरर नंतर कुठला होता? एक शेवटी होता पहा, पर्सेंटेज एरर. दॅट इज दिस पार्ट ऍक्च्युअली. आपण स्टँडर्ड डेव्हिएशन काढलं, सेंटीमीटर मध्ये आलं. मीन काढलं, सेंटीमीटर मध्ये आलं. युनिटलेस क्वांटिटी तयार केली पहा त्यांनी. कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन रेशो असतो, दॅट विल गिव्ह यू द युनिटलेस क्वांटिटी. काय सांगताना सांगितलं, एक्स जर सेंटीमीटर मध्ये हाईट्स तुम्हाला दिलेत, x1 x2 x3 हाईट्स, काय काढलं त्याच्यावरून? SD काढलं, स्टँडर्ड डेव्हिएशन काढला, जो की सेंटीमीटर मध्ये आला. दोघांचा रेशो घेतला, त्यामुळे युनिटलेस क्वांटिटी तयार केली. पर्पज तो आहे CV घेण्याचा, कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन. म्हणजे हा जर डाटा हाईटचा असेल तर सिमिलर डाटा ऑफ KG चा काय करतात? तयार करतात. सिग्मा ऑफ KG, सिग्मा ऑफ एक्स मीन ऑफ KG. कळलं का? एक्स सिग्मा ऑफ सेंटीमीटर, एक्स मीन ऑफ सेंटीमीटर. मग हे दोन्ही डाटा काय होतात आता? विदाउट युनिट आहेत. रेशो घेतल्यामुळे विदाउट युनिटलेस क्वांटिटी तयार करतात आणि दॅट विल बी कंपॅरेटिव्हली इझिली. हा पर्पज आहे त्याचा. The standard deviation depends upon the unit of measurement. Therefore, it cannot be used to compare the two or more series expressed in different units. For this purpose, coefficient of variation is used and is defined as standard deviation. याला युनिट आहे आणि CV ला युनिट नाही. That is the big difference. We can compare. Standard deviation compare करायला अवघड जातं. CV मात्र कंपेअर करायला इझिली फॉर्म होतो, म्हणून ती प्रोसेस. ओके, याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन असू शकतो तुम्हाला. या ठिकाणी अर्थमॅटिक मीन ऑफ रन स्कोर्ड बाय द 3 बॅट्समन. 3 जण, वरद, विराज, अखिलेश. त्यांचं काय दिलेलं आहे? पहिल्यांदी मीन 50, 52, 21. 3 मीन आहेत, 50, 52, 21. नंतर त्यांचं स्टँडर्ड डेव्हिएशन 11, 16, 5. CV काढला पहिल्याचा, SD बाय मीन, लक्षात ठेवा फॉर्म्युला, इंटू 100. CV किती आला? 22. पहिल्या बॅट्समॅनचा CV आला 22. सेकंड बॅट्समन CV, डाटा डायरेक्ट गिवन आहे तुम्हाला. सपोज डाटा डायरेक्ट गिवन आहे. फर्स्टचा CV, सेकंडचा CV, थर्डचा CV. ऑब्झर्व करा फक्त. नंतर क्वेश्चन रीड आउट करा टेक्स्टबुक मधून. फर्स्टचा CV इथे आहे, सेकंडचा कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन इथे आहे, थर्डचा कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन इथे आहे. याचं तुम्हाला कन्क्लुजन काढायचं असतं. असा क्वेश्चन एक्झाम मध्ये येऊ शकतो कन्क्लुजन साठीचा. आणि सिंपल व्हॅल्यूज देतात. फर्स्ट CV काढा, सेकंड CV काढा आणि दोघांचं कंपॅरिझन करायचं. जो लोवेस्ट CV असतो, सिन्स द CV ऑफ द रन इज स्मॉलर फॉर वरद, जेवढा CV स्मॉलर द मोस्ट कन्सिस्टंट म्हणून वर्ड वापरायचं. जेवढा यांच्या तिघांमध्ये याचा CV सगळ्यात लेस, कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन सगळ्यात लेस आहे, सगळ्यात कमी कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन, दॅट इज मोस्ट कन्सिस्टंट म्हटलं जात. टू टेक द डिसिजन रिगार्डिंग द सिलेक्शन, लेट अस कन्सिडर द CV अँड मीन. दोघांचं कन्सिडरेशन करायला चालू केलं. इथं फक्त CV वरून कन्क्लुजन आहे. जो लेसर CV तो काय? मोस्ट कन्सिस्टंट मानला जात. आणि जो जास्त हायर साइड CV असेल तो इनकन्सिस्टंट. शब्द लक्षात ठेवा. कन्सिस्टंट कोण? लो CV कन्सिस्टंट, रेशो असल्यामुळे. हे तुम्हाला माइंड करायचं आहे. याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो सरळ सरळ. बेस ऑन कन्सिस्टन्सी म्हटलं, ज्याचा CV स्मॉलेस्ट तो कन्सिस्टंट. एक्सपेक्टेड स्कोर म्हणजे मीन. एक्सपेक्टेड स्कोर म्हणजे काय? मीन. मीन कुणाचा जास्त आहे तो चेक केला. The player with the highest expected score mean is to be selected. That is, जो काही पर्सन असेल त्याचा मीन हायेस्ट. तुम्हाला काय विचारलं ते चेक करा. बेस अपॉन कन्सिस्टन्सी का बेस अपॉन मीन आहे? आता याच्यामध्ये प्रिव्हियस क्वेश्चन मध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर मीन कुणाचा जास्त आहे? 50, 52, 21. 52 जास्त आहे. 52 ला कोण आहे? विराज. मीन बेस सिलेक्शन. CV बेस सिलेक्शन असेल तर, कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन बेस हा घेऊन जर सिलेक्शन असेल तर त्या केस मध्ये वरदचं सिलेक्शन होईल. मीन बाबतीत विराजचं होईल.
हे तुम्हाला डिफरन्स कळायला पाहिजे. या कन्सेप्ट मध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं की ज्याचा सीबी लेस तो मोर कन्सिस्टंट, बस. असे 2 डाटा दिले जातात. शेअर्स ऑफ वाय, शेअर्स ऑफ वाय, मीन आणि व्हेरियन्स गिवन आहे. शेअर्स ऑफ एक्स वाय पाहिजे, इथं एक्स पाहिजे, इथं वाय पाहिजे. शेअर्स ऑफ एक्स चा डाटा दिलाय, त्याचा सीव्ही काढला. शेअर्स ऑफ वाय दिलाय, त्याचा डाटा दिलेला आहे. CV of X, CV of Y, CV of X 5.28, CV of Y 1.9. CV कोणाचा लेस आहे? हा लेस आहे. तो काय झाला? मोर स्टेबल झाला. Y इज मोर स्टेबल. Why? जो लेस इन CV, लेस इन CV, मोर इन स्टेबल. मोर इन स्टेबल. करेक्ट? जमेल का? जमेल का? लेसर CV, मोर स्टेबिलिटी. मोर स्टेबल डाटा गिवन असतो. फॉर्म्युले लक्षात आले पाहिजेत. ओके, ही सगळी समरी आहे. या पार्ट ऑफ ही समरी तुम्हाला पाठवली जाईल. टेक्स्टबुक फॉलो करतो हे फक्त. ओके, स्टार्ट दिस क्वेश्चन. ट्राय दिस क्वेश्चन. टेक्स्टबुक मधले क्वेश्चन्स आहेत, वेगळे क्वेश्चन्स देणार आहे, परत वेगळे क्वेश्चन देणार आहे. आय विल टेक द 5 मिनिट ब्रेक अँड यू स्टार्ट दिस क्वेश्चन्स. याचे आन्सर्स काढायला चालू करा. पहिले 4 क्वेश्चनचे आन्सर्स मला आले पाहिजे. पुढचे क्वेश्चन्स डिस्प्ले करतो. तोपर्यंत ट्राय करा. तुम्ही जे लर्न केलं आता त्याच्या बेसिस वरती थोडासा प्रयत्न करा. टेक्स्टबुक ठेवा सोबत. स्टार्ट. आय विल टेक 5 मिनिट्स ब्रेक. आन्सर टाकायचं, टाकत राहायचं तुम्हाला. आन्सर टाकत राहायचं तुम्हाला.
झालं फर्स्ट सर्वांचं. इफ देअर आर 10 व्हॅल्यूज इक्वल टू 10, प्रत्येक व्हॅल्यू 10 आहे, प्रत्येक व्हॅल्यू 10 आहे, आणि एसडी ऑफ दिस व्हॅल्यू इज, अशा 10 व्हॅल्यूज आहेत आणि प्रत्येक व्हॅल्यू ही 10 आहे. साहजिक आहे, मीन सुद्धा 10 आणि डिफरन्स सुद्धा 0 0 0 आहे ना. आन्सर इज 0. Same value formation on answer 0. The number of patients who visited cardiologist this in 4 days. Then standard deviation 13, 17, 11, 15. हा x आहे, मीन काढायचं. 13, 17, 11, 15 चा मीन किती आलेला? किती आलं मीन तुमचं? मीन किती? बघा या व्हॅल्यूचा मीन किती आला? Sum of 13, 17, 11, 15 divided by 4. That's 30. 26. 30 plus 26, 56 divided by 4. Yes, 14 चौक 56. 14 मीन आला. Next, xi the square. Sum of xi square divided by number of observations 4 minus x mean चा square, that is variance मिळेल तुम्हाला. त्याचा रूट घेतला की SD, चा रूट घेतला की SD. ऑप्शन काय येतो? xi स्क्वेअर, 13 चा स्क्वेअर 169, 17 चा स्क्वेअर किती? 17 चा 49, 17 चा स्क्वेअर 289 का 17 काढा त्यांचं सम, xi स्क्वेअर अँड देअर सम, त्याला परत 4 ने डिवाइड. काय येईल ऑप्शन? त्याचा रूट घ्यायचा आहे, पण शेवटी तुम्हाला रूट घ्यायचा आहे. सो सेकंड ऑप्शन इज सी येतो का? Number of patients, second number of patients who visited cardiologist for 4 days, the variance approximately is, variance विचारला, not the SD, variance विचारला. सेकंडचा C का B? सेकंड ऑप्शन. यस, एनीबडी काढले कोणी आन्सर? नाही. सेकंडचा आन्सर पटापट देतो ते मग तर आन्सर. तुम्ही काढलं असेल तर सांगा. सम किती आला? हा त्यांचा सम घ्यायचा आहे. मीन काढलेला आहे 14, तर ठेवा 14 चा स्क्वेअर मायनस डिवायडेड बाय 4. सांगा सम किती? सम किती? Yes, option is A, 5. सम किती आलं पण? हा 169, 189, 1225. ऑब्झर्वेशन इथे टाका, जो काही डिफरन्स येईल that is the variance, correct? Direct variance येईल. Number of patients who visited cardiologist in 4, the variance approximately is equal to, approximately variance होता 804 येतो का इथं? किती होईल? 202 होईल. 202 minus 14 चा स्क्वेअर 169 का नाही, 169 का 13 चा स्क्वेअर आहे. वन 196.
इथले 2 आणि इथले 4, 6 येतो बेसिकली. 201,196 आहे. 201,196 is the 5. Option is A. Okay, next, if the observation of the variable x is this negative मध्ये, the value of the range म्हटलं, highest कोण आहे, lowest कोण आहे, lowest highest -4 झालं, lowest -44. So highest minus lowest, highest -4, lowest -44. बरोबर आहे का? -4 minus +4. So answer is 40. B is the option. Third, B is the option. Largest observation minus smallest observation. Largest minus smallest observation. Largest cone -4. Smallest cone -44. हा त्याचा मीनिंग होत. असं काहीतरी विचित्र करतात. सांगा नेक्स्ट. The standard deviation of the distribution divided by the mean of the distribution and expressing in the percentage is called as coefficient of variation. Option is D. कोएफिशिएंट ऑफ व्हेरिएशन म्हणतात त्याला. येईल कदाचित सरळ क्वेश्चन येईल. बॅचेस फक्त वेगवेगळे असल्यामुळे तयारी थोडीशी ठेवावी लागेल. तरी तुम्हाला रँक डिसाइडिंग क्वेश्चन टाकला की समजून घ्यायचं थोडी डिफरंट तयारी पाहिजे होती या चॅप्टरची. रँक डिसाइडिंग क्वेश्चन आला तिथं समजून घ्यायचं की थोडी डिफरंट तयारी पाहिजे. नॉर्मल तयारी असून चालत नाही अशा वेळेस. SD of the first n natural number is √2. Then the value of n must be standard deviation of first n natural number. It's a shortcut is √2. Then value of n must be. याचा शॉर्टकट आहे. नॅचरल नंबरचे सम जे असतात ना त्याच्याविषयी. Arithmetic mean of n natural numbers. Mean असं नाही. Arithmetic mean of n natural numbers, n plus 1 by 2. n plus 1 by 2 हा झाला arithmetic mean. n plus 1 by 2 हा mean असतो, लक्षात ठेवा, लिहून ठेवा ते. त्यानंतर तुम्हाला जो प्रश्न विचारलाय त्याच्यामध्ये n ची व्हॅल्यू काढायची. करेक्ट. तो एक फॉर्म्युला आहे, शॉर्टकट आहे या ठिकाणी. Nature of this question. n square minus 1 by something formula है तो डायरेक्ट शॉर्टकट. रूट ऑफ n square minus 1 by observations पर होते. Sum of the series number of terms x minus a combine mean plus 1 by 2 ST. The standard deviation of the numbers. Question काय होता आपल्याला? The SD of the first n natural numbers is √2. Then the value of n must be. n natural number चा काय काढला होता? मीन आपण फक्त. मीन is n plus 1 by 2 होता. Sum of the mean square काढावं लागेल. Sum of all the observation is 1 plus 2 plus 3 up to n. तो काय असतो? सिरीज आहे n plus 1 divided by 2. हा काय असतो? सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स. सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स अँड देअर स्क्वेअर करावं लागेल पहिल्यांदा. त्यांच्या सगळ्यांचा स्क्वेअर आठवतं तुम्हाला? 1 चा स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर, 3 चा स्क्वेअर अप टू n स्क्वेअर. किती असतो? n इंटू ब्रॅकेट n प्लस 1 2n प्लस 1 डिवायडेड बाय 6 असतो. लिहून ठेवा हे. हे झालं तर तुमचं समेशन ऑफ xi स्क्वेअर. summation of xi square divided by 1 by n. n cancel.
n+1 2n+1 divided by 6 minus मीनचा स्क्वेअर n+1/2 चा स्क्वेअर. बरोबर आहे का? मीन काय सांगितलेलं n+1 divided by 2 ना. काही शॉर्टकट तुम्हाला वापरावे लागतील अशा टाइपच्या क्वेश्चन्स मध्ये. n+1/2 इज द मीन. इथं समेशन ऑफ काय घेतलं सुरुवातीला मी xi² डिवायडेड बाय n मायनस मीनचा स्क्वेअर. हा व्हेरियन्स साठी फॉर्म्युला वापरतोय. समेशन ऑफ xi² म्हणजे 1 चा स्क्वेअर 2 चा स्क्वेअर नॅचरल नंबर अप टू n चा स्क्वेअर. त्याचा शॉर्टकट आहे n+1 2n+1 डिवायडेड बाय 6. हा सिक्वेन्स सिरीज मध्ये फॉर्म आहे तुम्हाला. डिवायडेड बाय n इथं आला तो n+1 2n+1 डिवायडेड बाय 6 1/n मायनस मीनचा स्क्वेअर n+1/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. याला करा सिम्प्लिफाय. n+1 कॉमन n+1 कॉमन किती राहिलं 2n+1 पहिल्या ब्रॅकेट मध्ये मायनस n+1 डिवायडेड बाय 4 येणार तिथं. ओके क्रॉस मल्टिप्लाय केलं तरी चालेल. हा किती 6 टाइम्स येईल. हा 4 टाइम्स डिवायडेड बाय 6 into 4 24. 2 कॉमन काढला तरी चालेल. 2 कॉमन काढलं सपोज काय विचारलं SD √2 दिलाय. याचा SD काढावा लागेल म्हणजे परत रूट काढून √2 ठेवून n काढावं लागेल. आता मला नाही माहिती तुम्हाला माहिती आहे का नाही फॉर्म्युले. हे सगळे त्याच्यावर डिपेंडंट आहे. त्याच्यावर डिपेंडंट असणारा फॉर्म आहे. क्वेश्चन होता खरं. n नॅचरल नंबर जर असतील तर त्याचा एक शॉर्टकट खरं नोन असतं. एक मिनिट मी चेक करतो. तो ऑब्झर्व झाला होता एक शॉर्टकट फॉर्म. रूट ऑफ n² - 1 समथिंग असतं डिवायडेड बाय n नॅचरल नंबरची जर समेशन असेल तर त्याच्याविषयी डायरेक्ट SD काढता येते. 2 मिनिटं क्रॉस चेक करू द्या मला. आपल्या टेक्स्टबुक मध्ये नाही येतो. नॅचरल नंबरची समेशन असेल आणि डायरेक्ट त्याचा हे मिळेल. कधी पाहिलेलं आहे. Central tendency and differentials. Okay. लिहून ठेवा फॉर्म्युला. n² - 1 व्हेरियन्सचा फॉर्म्युला नॅचरल नंबर्स बाबतीत. n² - 1 डिवायडेड बाय variance of first in natural numbers divided by 12 nature of dispersion in natural numbers. Root of variance. नॉर्मल पद्धतीने पण काढता येतं. सिक्वेन्स सिरीज मधला फॉर्म्युले तुम्हाला माहित पाहिजे. सिक्वेन्स सिरीज मध्ये आता जसं सांगत होतो मी 1² 2² 3². हा सिक्वेन्स माहित असेल तर येतं तो. √2 SD दिलाय ना तुम्हाला. √2 SD दिलेलं.
आन्सर 1 कशावरून पाय सॉल्व केलं का पण तुम्ही त्याला या बरं n² - 1/12 n काढायचा आहे सिग्मा स्क्वेअर म्हणजे √2 चा स्क्वेअर कारण SD चा हा झाला n² - 1/12 घ्या √2 चा स्क्वेअर 12 12 × 12 2 × 12 इक्वल टू n² - 1 -1 या साईडला +1 झाला 24 + 1 इक्वल टू n² करेक्ट आहे n इक्वल टू 5 शॉर्टकट लक्षात ठेवा व्हेरियन्स इक्वल टू n² - 1/12 कशासाठी नॅचरल नंबरचा सम असेल तर नॅचरल नंबरची समेशन कदाचित कधी कधी n नंबर न देता 10 पर्यंत देतात मग इथं 10 ठेवायचा आणि व्हेरियन्स काढायचा हा शॉर्टकट फॉर्म्युला आहे काय फॉर्म्युला सिग्मा स्क्वेअर व्हेरियन्स इक्वल टू n² - 1/12 कुठून आलं कसं आलं तर 1 चा स्क्वेअर 2 चा स्क्वेअर 3 चा स्क्वेअर असं n पर्यंत जातं ते डिवायडेड बाय नंबर ऑफ टर्म्स दॅट इज समेशन ऑफ xi स्क्वेअर n n+1 2n + 1 डिवायडेड बाय 6 याचं हे कॉम्बिनेशन येतं वरच्याचं डिवायडेड बाय n इथला n कॅन्सल मीन आता मी तुम्हाला मीन सांगितलं होता n+1/2 असतं नॅचरल नंबरचा समचा मीन n+1/2 त्याचा स्क्वेअर याला सिम्प्लिफाय करा यू विल गेट दिस फॉर्म n² - 1/12 मिळतो n² - 1/12 मिळतो ओके हा शॉर्टकट म्हणून लक्षात ठेवायचा या टाईपचा क्वेश्चन आला कसं केलं SD आहे SD चा स्क्वेअर म्हणजे व्हेरियन्स SD √2 आहे त्याचा स्क्वेअर म्हणजे व्हेरियन्स म्हणजे 2 आला करेक्ट सो याचा फॉर्म्युला आहे n² - 1/12 हा 12 इकडे गेला √2 चा स्क्वेअर 2 n² - 1/12 12 × 2 24 n² - 1 25 इक्वल टू n² n इक्वल टू 5 दॅट्स इट या पद्धतीने त्याचं सोल्युशन Okay, next question. The positive square root of the mean of the squares of the deviations of the observation from their mean is called. I सांगितलं square of the deviation from the mean म्हटलं. That is called as variance. Sixth option is what? Sixth option is C. Root म्हणलंय परत सॉरी. Square root म्हणलंय, not the variance. Yes देईल. लगेच variance नाही. स्क्वेअर रूट शब्द वापरलाय सॉरी बाकी सेंटेन्स स्क्वेअर रूट नसतं तर व्हेरियन्स असलं असतं या नेक्स्ट क्वेश्चन द व्हेरियन्स ऑफ फर्स्ट 19 21 23 25 27 इज 8 व्हेरियन्स 8 आहे द व्हेरियन्स ऑफ सेकंड ऑब्झर्वेशन इज म्हटलं ग्रेटर दॅन 8 लेस दॅन 8 8 8 - 5 काय केलंय डिफरन्स ऑब्झर्व करू शकता 5 सबट्रॅक्ट केलाय का 5 सबट्रॅक्ट केलाय 5 सबट्रॅक्ट केलाय करेक्ट आहे का 5 सबट्रॅक्ट केला ऍडिशन सबट्रॅक्शनने फरक पडत नाही ऍडिशन सबट्रॅक्शनने फरक पडत नाही पहिल्याचा व्हेरियन्स 8 आहे तर दुसऱ्याचा सुद्धा 8च राहतो दुसऱ्याचा सुद्धा 8च राहतो देअर विल नॉट बी एनी डिफरन्स रेकॉर्डेड लेक्चर मिळेल ना रेकॉर्डेड लेक्चर मिळेल पण थोडा वेळ लागेल एवढंच व्हेरियन्स मध्ये तुम्ही ऑब्झर्व केलं फर्स्ट व्हेरियन्स सेकंड व्हेरियन्स मध्ये थर्ड मध्ये 5 चा डिफरन्स आहे डिफरन्स आला तर व्हेरियन्स वरती इफेक्ट होत नाही असं तो क्वेश्चन आहे 8 फॉर एनी टू नंबर्स इन SD इज ऑलवेज ट्वाइस द रेंज हाफ द रेंज स्क्वेअर ऑफ द रेंज अँड नन ऑफ दिस 8 स्टँडर्ड फॉर्म आहे ऑप्शन आहे हाफ ऑफ द रेंज असते हाफ ऑफ द रेंज असते half of the range part असतो half of the range part असतो लक्षात ठेवा हा क्वेश्चन येऊ शकतो फॉर एनी टू नंबर्स SD is always half of the range स्टँडर्ड डेविएशन half of the range असतो विषय एक सेंटेन्स होता खरा क्लिक होत नाही पटकन मला भरपूर काही वाचण्यात गेलं ना असं हे होऊन जात हे आपल्या नॉर्मल टेक्स्टबुक मध्ये नाही आहे त्यामुळं त्याचे ऍक्च्युअली रिझल्ट प्रूव्ह केलेले आहेत त्यांनी
त्यामुळे त्याच्यावर आलेलं हे कन्क्लुजन आहे. तुम्हाला आता डायरेक्टली लक्षात ठेवावं लागेल. क्वेश्चन होता खरं त्याच्याशी रिलेटेड, हाफ ऑफ द रेंज काय येतो त्याच्याशी रिलेटेड. ओके, आता प्रूफ शोधत नाही बसणार. Ninth, the given heights in centimeter, two group students, first group, second group, which of the following is are true? कितीने इन्क्रीज केलाय? 8 ने. कितीचा डिफरन्स आहे? 50 आणि 148, 2 चा डिफरन्स आहे. इथे 8 चा होता डायरेक्ट. काय ऑब्झर्व होतं का? The range of the height of the two groups of students are the same. The mean of the height of the two groups of students are the same. First, second, both first and second, none of these. काय करणार पहिल्यांदी? फर्स्ट काय काढणार? पण हर्षली काय काढलं इथं? आय थिंक मीन काढून चेक केलं का? मीन आणि कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन काढावं लागेल का? गिवन हाइट्स इन द टू ग्रुप्स ऑफ द स्टुडंट्स. किती ऑब्झर्वेशन आहेत? 1 2 3 4 5 ऑब्झर्वेशन आहेत. 1 2 3 4 5 ऑब्झर्वेशन आहेत. सगळ्यांची ऍडिशन घ्या. 131 150 147 138 आणि 144. मीन ऑफ ए काढा, मीन ऑफ बी काढा. फर्स्ट मीन, सेकंड मीन काढा. त्यानंतर आय थिंक काय केलं हर्षली? त्याच्यानंतर आय थिंक सो सीव्ही पर्यंत जावं लागेल तुम्हाला. सीव्ही, द रेंज ऑफ द हाईट ऑफ द टू ग्रुप स्टुडंट्स आर द सेम. रेंज म्हटलंय ना, रेंज म्हणजे हायेस्ट लोवेस्ट डिफरन्स, सॉरी, रेंज सेम आहे. ओके, रेंज म्हणजे हायेस्ट लोवेस्ट, इकडे जाण्याची गरज नाही. मग हायेस्ट याच्यामध्ये 144, लोवेस्ट 131, दोघांमधला डिफरन्स 31 41 10 आणि पुढे 3 13 येतं. त्याच्यात हायेस्ट लोवेस्ट चेक करा. हायेस्ट 151, लोवेस्ट 139 132, या दोघांमधला डिफरन्स सेम आहे का? रेंज हायेस्ट 150 आहे. कशामध्ये? 144 च्या ऐवजी 150, सॉरी 131 मायनस 150. येस, हायेस्ट लोवेस्ट मधला डिफरन्स तुम्हाला घ्यायचा. आणि तो जर सेम असेल तर 9th ऑप्शन इज फर्स्ट अँड सेकंड. द रेंज ऑफ द हाईट, द मीन ऑफ द हाईट ऑफ द टू ग्रुप स्टुडंट्स आर द सेम. ओके, रेंज आणि तुमचं म्हणणं मीन सेम आहे. क्रॉस चेक करावं लागेल तुम्हाला. द स्टँडर्ड डेविएशन ऑफ द डाटा इज 12. एसडी किती आहे? 12 आणि मीन इज 72. द कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन सीव्ही इक्वल टू सिग्मा डिवाइडेड बाय मीन इंटू 100. सिग्मा किती आहे? स्टँडर्ड डेविएशन ऑफ द डाटा इज 12 and the mean is 72 into 100. 12 100 by 6, 16.667. Okay, B is the option. क्वेश्चन सरळ सरळ आहे. तिथं कन्सेप्च्युअल व्हेरिएशन आणि एसडी कशामध्ये फरक करतो ते तुम्हाला कळेल. ओके, बेसिक असं सांगितलं जातं, द ऍव्हरेज कुठल्याही डाटाचा कशा थ्रू घेतला जातो? अर्थमॅटिक मीन, जॉमेट्रिकल मीन, हार्मोनिक मीन, अर्थमॅटिक, जॉमेट्रिक, हार्मोनिक, मीडियन और मोड या पद्धतीने घेतलं जातं. त्यानंतर अर्थमॅटिक मीन आत्ताच आपण पाहिलं, सम ऑफ ऑल द ऑब्झर्वेशन डिवाइडेड बाय एन, राईट? शॉर्टकट मेथड, कॅपिटल ए. व्हॉट इज द कॅपिटल ए? एक इंटरमिडिएट व्हॅल्यू आणि डी फॉर डेविएशन. डी फॉर डेविएशन. प्रत्येक ऑब्झर्वेशन मधून मीन काय केलं आपण? सबट्रॅक्ट सम ऑफ डेविएशन and the number of observations. Number of observations. X mean equal to प्रत्येक एक अजून मीन घेतात मिड व्हॅल्यू आणि त्याचं डेविएशन ठरवतात डिवाइडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. अर्थमॅटिक मीन साठी कॅल्क्युलेट केलेला पार्ट. नेक्स्ट आपल्याला गरज नाही तेवढी.
आता फ्रिक्वेन्सी एनरोल झालं की FI/XI डिवायडेड बाय सम ऑफ ऑल फ्रिक्वेन्सी, सम ऑफ ऑल फ्रिक्वेन्सी. तर तो फॉर्म्युला मॉडिफाईड केला कशावरती, डेव्हिएशन वरती, डेव्हिएशन वरती मॉडिफाईड केला. मीन ऑफ द कंपोजिट सिरीज, कंपोजिटचा अर्थ कंबाईन मीन, आता आपण जे लर्न केलं होतं. कंबाईन मीन यांनी के पर्यंत घेतला. आपल्याला साधारण 1 ते 2 ते 3 ऑब्झर्वेशन्स काय करतात, कंबाईन म्हणून येऊ शकतात. करेक्टेड मीन, इथे याच्यावरती असा एक क्वेश्चन असतो, इनकरेक्ट फॉर्म ऑफ मीन, इनकरेक्ट व्हॅल्यूज प्लस करेक्ट व्हॅल्यूज. समजा सांगताना 39 सांगितलं, लिहिताना चुकून 29 लिहिला, असं होऊ शकतं. मग ही इनकरेक्ट व्हॅल्यू 39 झाली आणि लिहायचं किती, 29. ती सबट्रॅक्ट करून ऍड करावी लागते. काही वेळेस व्हॅल्यूज बद्दल असे काही क्वेश्चन्स आहेत पहा टेक्स्टबुक मध्ये. आता हे क्वेश्चन्स कधी करायचे, ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की बाबा आपल्याला परफेक्ट येतं, त्याच्यानंतरच याला हात लावा, कारण हे लेंदी क्वेश्चन्स आहेत. लेंदी क्वेश्चन आहेत, रँक डिसाइडिंग क्वेश्चन्स असतात असे, याच्या बेसिक्स. ट्राय करा. अल्जेब्रिक सम ऑफ द डेव्हिएशन 20, डेव्हिएशन फ्रॉम 30 इज 20, देन द मीन ऑफ ऑब्झर्वेशन इज. ट्राय कराल, सांगा बरं ऑप्शन काय. ऑप्शन इज व्हॉट, algebraic sum of the deviations of 20 observation n equal to 20 from 30 is 20 again, from 30 is 20 again. summation of, या ठिकाणी सम ऑफ काय सांगायचं त्यांना, डेव्हिएशन कुठून आहे, 30 पासून आहे. म्हणजेच XI मधून प्रत्येक व्हॅल्यू काय करायचं, सबट्रॅक्ट. मीन डेव्हिएशन 30 पासून आहे. किती व्हॅल्यूज आहेत, I इक्वल टू 0 to 20 व्हॅल्यूज, 20 व्हॅल्यूज इक्वल टू किती दिलेलं आहे, 20 इज 20. म्हणजे हे डेव्हिएशन पार्ट आहे. XI minus 30 equal to 20 but their sum, म्हणू शकतात. समेशन ऑफ XI, आता इथं समेशन वेगवेगळे करतात. समेशन ऑफ XI मायनस समेशन, याला अप्लाय केल्यास 30 बाहेर येणार, समेशन ऑफ 1 येणार 20 पर्यंतचा, इथे अप्लाय करावं लागतं. समेशन ऑफ XI इक्वल टू 30 into 20, 30 into 20 इक्वल टू 20. मग समेशन ऑफ XI, लक्ष द्या फॉर्म्युला काय आहे, डेव्हिएशन आहे ना, XI मायनस 30. डेव्हिएशन किती गिवन आहे, 20 गिवन आहे, आणि ऑब्झर्वेशन किती आहेत, 20 आहेत. हा समेशन आतमध्ये गेला. समेशन ऑफ XI मायनस 30 बाहेर, समेशन कितीचं मग 1चं, ऑब्झर्वेशन 20 आहेत. समेशन ऑफ XI विचारलाय, हा झाला तुमचं मायनस 30, 1 किती वेळेस, 20 टाइम्स. हा तिकडे गेले, किती झालं तो 30, 20 कॉमन, 1 प्लस 30 म्हणजे 31, 20 into 31, 20 into 31 किती होतात, 3 2 6, 620 का, 620 झालं. मीन काय असतो, मीन इक्वल टू समेशन ऑफ XI डिवाइडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. समेशन ऑफ मीन किती आला, 620, नंबर ऑफ ऑब्झर्वेशन 20, आन्सर 31. Its mean is 31. Its mean is 31. Confusion statement. Algebraic sum of the deviations of 20 observations. इथे लिहिलं आपण 20 observations. From म्हटल्यानंतर ही व्हॅल्यू 30. is 20. is किती आहे, 20. असं त्याचं सेंटेन्स फॉर्म, किंवा तुम्ही डायरेक्ट लिहू शकता x इक्वल टू कॅपिटल A प्लस तो फॉर्म्युला, सम ऑफ डेव्हिएशन divided by number of observations divided by x, number of observations. A म्हणजे काय, एक फिक्स मीन आहे, which is 30 टाकायचा, इथं 20. by 20 1
XI मायनस A ऑब्झर्वेशन 20 तुम्हाला दिलं, त्या बेसचा क्वेश्चन आहे, एकदम बेसिक क्वेश्चन आहे. पूर्वी उपयोगाला येत होता, सिक्वेन्स सिरीज चॅप्टर पहिले अवेलेबल होता, त्याच्यासाठी होता ते. The degree to which the numerical data tends to spread about an average value is called dispersion of the data. The measure of dispersions are range, mean deviation, standard deviation, and square deviations. Range, highest minus lowest. Highest minus lowest divided by largest minus smallest म्हणा याला, आणि largest plus smallest याला म्हणतात कोइफिशियंट ऑफ रेंज. रेंजची कोइफिशियंट जर विचारली असेल तर L minus S, L plus S असं वापरतात. डिनोमिनेटर सबट्रॅक्शन न्यूमरेटर, सॉरी न्यूमरेटर सबट्रॅक्शन डिनोमिनेटर प्लस. रेंज कुठं वापरला जातो त्याच्याशी रिलेटेड आहे. नेक्स्ट, मीन डेविएशन, XI मायनस मीन, XI मायनस मीन डिवाइडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. कंटिन्युअस असेल सिरीज तर फ्रिक्वेन्सी एनरॉल, इथं फ्रिक्वेन्सी नव्हती, इथं फ्रिक्वेन्सी आहे. बॅट्समन स्कोर्स द रन, मीन डेविएशन हे तुम्ही काढू शकाल इझिली. सिंपल क्वेश्चन आहे, याच्यामध्ये डाटा दिलाय थोडक्यात. स्टँडर्ड डेविएशन, कोइफिशियंट ऑफ स्टँडर्ड डेविएशन. कोइफिशियंट ऑफ स्टँडर्ड डेविएशन सुद्धा शब्द येऊ शकतो, लक्ष द्या. कोइफिशियंट ऑफ स्टँडर्ड डेविएशन हा शब्द कशाबद्दल आहे? व्हेरियन्स बद्दल, सॉरी आपला कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन बद्दल आहे. To compare the dispersion of two frequency distribution is relative measure of the standard deviation is calculated by known as coefficient of standard deviation. शब्द काय येतो? coefficient of standard deviation म्हणजेच रेशो. कुणाचा रेशो? SD बाय मीन. लक्षात ठेवा, शब्द शाब्दिक खेळ खेळतात. कोइफिशियंट ऑफ स्टँडर्ड डेविएशन आपण कन्फ्यूज होतो. टेक्स्टबुक मध्ये शब्द काय काय शब्द याच्यासाठी? याच्यासाठी शब्द काय आहे? कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन असा तो शब्द आहे. इथं कोइफिशियंट ऑफ स्टँडर्ड डेविएशन, सिग्मा बाय मीन, सेम, फक्त वर्डिंग चेंज आहे, फक्त वर्डिंग डिफरन्स आहे. स्टँडर्ड डेविएशन फॉर कंटिन्युअस सिरीज, फ्रिक्वेन्सीची एनरोलमेंट झाली या ठिकाणी. हा मीन आहे थोडक्यासाठी, हा मीन आहे. हा XI स्क्वेअर FI, XI स्क्वेअर FI फॉर्मेशन आहे. फक्त वेगवेगळ्या पद्धतीने फॉर्म्युले देण्याचा प्रयत्न केला. XI मायनस मीन तो डिफरन्स असतो. स्टँडर्ड डेविएशन ऑफ द नंबर्स सांगता येईल का? हे 31, 32, 33, 46 आणि 47 पर्यंत स्टँडर्ड डेविएशन ऑफ नंबर्स. SD ऑफ गिवन नंबर्स असं विचारलं. SD ऑफ गिवन नंबर्स विचारलं. काय सांगा? SD of given numbers विचारलं. SD of given numbers विचारलं. Standard deviation of the given numbers. अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे, करेक्ट. 31, 32 अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे. A31 आहे, डिफरन्स 1 आहे, प्रत्येकातला डिफरन्स 1 आहे. असे किती ऑब्झर्वेशन्स? काय येतो तो फॉर्म? अशी किती ऑब्झर्वेशन आहेत? 17. सो n plus 1 divided by 2, n plus 1 divided by 2. अर्थमॅटिक मीन काढावं लागेल तुम्हाला. मग त्याचा फॉर्म्युला अजून एक घेता येतो आपल्याला. काय घेता येतो? A प्लस स्टार्ट व्हॅल्यू लास्ट व्हॅल्यू n/2 समेशन साठी. समेशन साठी असा फॉर्म्युला n/2 A plus L, n/2 A plus L. हा काय देतो? SN. n किती आहे? 17 आहे. n 17 आहे डिवाइडेड बाय 2. A किती आहे? 31. L किती आहे? शेवटची व्हॅल्यू 47. हा झाला सम ऑफ ऑल द नंबर्स. त्याच्यावरून तुम्हाला त्याचा मीन काढता येतो. डिवाइडेड बाय 17 करा. याला जर डिवाइडेड बाय 17 केलं की डायरेक्ट मीन येतो. मीन येतं 31 प्लस 47 डिवाइडेड बाय 2. सांगा किती येतो? किती येतो? क्वेश्चन थोडासा डिफरंट लेवलचा आहे. शॉर्टकट वापरता येईल का त्याचा विचार करतो. शॉर्टकट वापरता येईल पण सबट्रॅक्शन करावं लागेल.
30 SD विचारलं ना तुम्हाला. ओके, शॉर्टकटचा ट्राय करू. n स्क्वेअर मायनस 1/12 असतं. आपल्याकडे ऑब्झर्वेशन 30 1 to 30 तुम्हाला ऍड करावे लागतील पहिल्यांदा. 1 to 47 सॉरी, आणि त्याच्यामधून सबट्रॅक्ट करावं लागेल. 1 to 30 ऍड केला, 1 to 30 सबट्रॅक्ट करावं लागेल. इथं ऍड केला पण 1 to 30, 1 to 47 झालंय. 1 to 47, 47 ऑब्झर्वेशन -1 divided by 12 नॅचरल नंबरचे समेशन मायनस 30 ऑब्झर्वेशनचा स्क्वेअर -1/12 काढा बरं याचा आन्सर. यू विल गेट द व्हेरियन्स, आणि त्याचा रूट म्हणजे SD. रूट म्हणजे SD. 47 चा स्क्वेअर -1/12 मायनस 30 चा स्क्वेअर -1/12. डिनॉमिनेटर सेम आहे, न्यूमरेटरचे ऍडिशन. 47 चा स्क्वेअर -30 चा स्क्वेअर -2 डिवायडेड बाय 12. त्याचा रूट काढावा लागेल. काय केलं ते सांगतो. इथं 1 to 30 आकडे नाही आहेत. 1 to 30 आकडे द्या त्याला, आणि 1 to 30 आकडे सबट्रॅक्ट करतात. ऍड आणि सबट्रॅक्ट करतात दोन्ही मध्ये. ऍड आणि सबट्रॅक्ट करतात. तर थोडक्यात काय सांगायचंय, 31 to 47 असे नंबर्स तुम्हाला दिलेत. 1 to 30 अवेलेबल नाहीये, अवेलेबल करा आणि तो सबट्रॅक्ट करा. 1 to 30 नंबर्स, 1 to 30 नंबर्स सबट्रॅक्ट करतात. जस्ट आयडिया तुम्हाला दिली आहे. याच्याशी रिलेटेड क्वेश्चन्स, हायर लेवलचा क्वेश्चन्स कसे असतात. एन नॅचरल नंबर समेशनचा फॉर्म्युला लक्षात ठेवला की हा क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल. तुम्हाला इथं काय ऍड करावं लागेल, 1 to 30 नंबर म्हणजे 1 to 47 झाला, मायनस काय करा 1 to 30 नंबर्स सबट्रॅक्ट. काय फॉर्म्युला वापरणार, n स्क्वेअर -1/12 1 to 47 साठी, आणि तोच फॉर्म्युला 1 to 30 सबट्रॅक्ट करा. n स्क्वेअर -1/12. यू विल गेट द ऑप्शन C, 2√6. नाही तर नॉर्मल मेथडने गेला तर लेंदी प्रोसेस जास्त. स्क्वेअर करून तुम्हाला फॉर्म्युला वापरावा लागतो. कुठला फॉर्म्युला, n+1 2n+1 व्हेरियन्स साठी डिवायडेड बाय 6. तो फॉर्म्युला वापरावा लागतो. n 1 चा स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर, 3 चा, त्याच्यासाठी. इथं 31 32 त्याचा स्क्वेअर घेत बसावं लागतं. हा एक लक्षात ठेवा फॉर्म्युला. याच्यावरती जर क्वेश्चन आला तर कुठला, रिलेशन बिटवीन स्टँडर्ड डेविएशन, रूट मीन स्क्वेअर डेविएशन, रूट मीन स्क्वेअर डेविएशन, s स्क्वेअर विल बी लिस्ट d = 0 असेल तर. रिलेशन बिटवीन स्टँडर्ड डेविएशन, व्हेरियन्स अँड डेविएशन प्रकार, हा एक लक्षात ठेवा. याच्यावरती डायरेक्ट व्हॅल्यूज गिवन असतील तुम्हाला, व्हॅल्यूज गिवन असतील, जस्ट सबस्टिट्यूट करून आन्सर काढायचं, त्या टाईपचं क्वेश्चन. हे सगळं आपल्या टेक्स्टबुक मध्ये सिंपल लँग्वेज मध्ये दिलेलं आहे. व्हेरिएशन प्रकार सांगा बरं आन्सर. The coefficient variation of the distribution is 45% and the mean is 12. Then the standard deviation is, coefficient of standard deviation विचारू शकतो. That is coefficient of SD. Of variance. किती आन्सर, सोपं क्वेश्चन आहे. काय दिलंय, कोएफिशिएंट ऑफ व्हेरिएशन 45, सिग्मा डिवाइडेड बाय 12 into 100. Coefficient of variation of distribution is 45 दिला. Coefficient of variation of distribution is 45%. 45 sigma divided by mean into 100. Standard deviation विचारला, mean 12 into 100. 12 into 45 divided by 100. क्वेश्चन थोडेसे असे काहीतरी सेंटेन्स चेंज करायचा प्रयत्न करा. सेंटेन्स चेंज करायचा प्रयत्न नक्की करणार. ओके, ही वर्कशीट मी तुम्हाला पाठवतो. याच्यामधले क्वेश्चन्स ट्राय करा. हे क्वेश्चन्स ट्राय करा. ज्यांचं बेसिक टेक्स्टबुक झालेलं आहे त्यांनी हे क्वेश्चन्स ट्राय करायचे. त्याच्यानंतर ज्यांना वाटतं आपलं टेक्स्टबुक व्यवस्थित कंप्लीट आहे त्यांनी हे क्वेश्चन्स फक्त ट्राय करा.
आणि ज्यांना वाटतं आपल्याला कॉन्फिडन्स नाही आहे त्यांनी असे छोटे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे फक्त, जास्त मजल नाही मारायची मोठी, आणि याची लेवल डेप्थ जास्त आहे. परत फक्त रँक डिसाइडिंग क्वेश्चन आला तरच काळजी करायची गरज आहे, नाही तर काळजी करायची गरज नाही. रँक डिसाइडिंग क्वेश्चन्स विचित्र असणार काहीतरी. रँक डिसाइडिंग क्वेश्चन्स 5 ते 8 असू शकतात, 5 to 8 असतात. ज्याचं डेप्थ ऑफ स्टडी चांगला आहे त्याला ते जमतात. 5 to 8 क्वेश्चन्स रँक डिसाइडिंग असतात. त्यामुळे तुम्हाला सांगितलं की 90 पर्यंत जाणं खरंच इझी आहे का? इझी आहे मॅथ्स मध्ये. पुढचे 5 क्वेश्चन म्हणजे 2 मार्क्स इच, असे 100 मार्क्स बनतात. असे मार्क्स येण्यासाठी कदाचित असे क्वेश्चनची गरज पडते आपल्याला. कळाला अर्थ? म्हणजे तुम्हाला 45 क्वेश्चन्स मॅथमॅटिक्स मधले आले पाहिजेत, आले पाहिजे. 5 क्वेश्चन्स रँक डिसाइडिंग किंवा 8 क्वेश्चन्स असू शकतात. त्या केसमध्ये 42 + 8 असं कॉम्बिनेशन तयार होतं. पेपर टफ कधी म्हणायचं? 8 क्वेश्चन्स रँक डिसाइडिंग पडले तर. बाकीचे सगळे इझी असतात, डोंट वरी. तर ही शीट त्याच्यासाठी डिझाईन केली आहे. कशासाठी? रँक डिसाइडिंग क्वेश्चन्स आहे त्याच्यामध्ये, काही सगळे नाही, काही आहेत. आता मला सांगा, असा क्वेश्चन आल्यास तुम्ही सॉल्व्ह केलं पाहिजे. व्हेरियन्स ऑफ द डाटा पटकन क्विकली सॉल्व्ह झाला पाहिजे. असं क्वेश्चन खेळू शकतो. हा क्वेश्चन खेळतो. व्हेरियन्स ऑफ द फर्स्ट 20 नॅचरल नंबर्स. आता याचं शॉर्टकट माहित पाहिजे. सांगा बरं, 29चा आन्सर काय सांगितलेलं? n² - 1/12. हे पटकन क्लिक झालं पाहिजे. 400 - 1, 399 / 12. 399 / 12 म्हणजे किती होतं? 133, 312, 133 / 4. ऑप्शन इज ए. इथं तो ऍप्लिकेबल होतो, तो फॉर्म्युला इथं ऍप्लिकेबल होतो. Distribution be made by combining the 3 distributions, each having deviation from the mean 0. D1, D2, D3. 3 आहेत ना ते, 3 distributions. D1 0 आहे, D2 0 आहे, D3 0 आहे. Standard deviation 3, 4, 5 आहेत. Sigma 1, Sigma 2, Sigma 3. किती आहेत? 3, 4, 5 आहेत. ओके. And frequencies n1 200, n2 250, n3 300 respectively. Then variance of combined distribution, variance of combined distributions, variance of combined distribution, which are variance of combined distribution. Variance of combined distribution, which are variance of 20 natural numbers. तो फॉर्म्युला 3, जसं SD चा फॉर्म्युला होता ना तुम्हाला, SD चा फॉर्म्युला काय होता? तो टाकावा लागेल तुम्हाला. σ² = n1 σ1² d1², तो फॉर्म्युला. n2 σ2² d2². तसंच 3 साठी करायचा, डिवायडेड बाय n1 + n2 + n3. हा फॉर्म्युला ऍप्लिकेबल आहे. σ1² d1². हे सगळ्या व्हॅल्यूज गिवन आहेत तुम्हाला, सगळ्या व्हॅल्यूज गिवन आहेत. फक्त आपण 2 साठी केला होता, यांनी 3 साठी विचारलं. त्यातल्या त्यात हा d1² 0 आहे, d2² 0 आहे, d3² 0 आहे. n1 किती आहे? n1 200, आणि σ1² म्हणजेच 3² 9 प्लस n2 किती आहे? 250, आणि σ2² 16 प्लस σ3 5² 25. नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स 300. यांची ऍडिशन डिवायडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन 200, 250 and 300. यांची ऍडिशन डिवायडेड बाय दिस नंबर. काढले कोणी? लकीली D1, D2, D3 0 दिले तुम्हाला. दॅट इज द कंबाईन पार्ट. डेव्हिएशन येणार नाही त्या ठिकाणी, असं काहीतरी तयार करणार.
लेंदी दिलं की काहीतरी व्हॅल्यूज कमी करतात. कंबाईन काढ ना, कंबाईन व्हेरिएशन, कंबाईन व्हेरिएशनचा फॉर्म्युला किंवा SD चा फॉर्म्युला म्हणू शकता. याचा रूट टाकला की SD येत असते, रूट टाकला की SD येतो. हा डिफरन्स असतो. ओके, ही वर्कशीट मी तुम्हाला सेंड करता. इथं थोडंसं कन्क्लूड करतोय, थोडेसे क्रॉस चेक करा. मी परत सजेस्ट करतो ह्याच्या बाबतीत नॉर्मल राहा, एकदम सिंपल क्वेश्चन करून ठेवा. तुम्हाला जर खूप हायर लेवल त्याच्याकडे जायचं नसेल तर, कारण याची डेप्थ खूप आहे. आणि क्वेश्चन्स मी सेंड करतो, बस झाले. एवढे क्वेश्चन्स तुम्हाला जर टॅकल करता येत असेल तुमच्या मनाने, सर्च करा, याला सर्च करा. थोडा वेळ जाईल तुमचा, पण तुम्ही जर याला फाइंड आउट करून ठेवले एवढे क्वेश्चन्स तरी सफिशियंट आहे. यू विल बी क्लेवर वर्क. याच्यातून तुम्ही क्लेवर वर्क लर्न करणार, मध्ये लर्न करणार. तसं राहिले, क्लेवर वर्क राहिले तुमच्यासाठी. सर्च करा म्हणजे त्याची डेप्थ कळेल तुम्हाला. मी जर आन्सर सांगितले ना, काही उपयोग होणार नाही. तुम्ही स्वतः सर्च करा याला. काही नाही, तुम्हाला टेन्शन वाटत असेल तर रोजचे 2-3 क्वेश्चन सर्च करायचे. खूप टेन्शन नाही घ्यायचं, बाकी अभ्यास चालू ठेवायचा. त्याच्यासाठी पूर्ण दिवस घालव असं नाहीये. इट शुड बी सजेस्टेड ओनली. या टाईपचे क्वेश्चन्स येऊ शकतात. नॉर्मल राहा, पुस्तकामधून क्वेश्चन येणार आहे, टेक्स्टबुकमधून सरळ क्वेश्चन येणार आहे. जे क्वेश्चन आता आपण 10 क्वेश्चन डिस्कस केले टेक्स्टबुक मधले, बस तो बेस घेणार ते आणि क्वेश्चन तयार करणार आहे. रँक डिसाइडिंग काय सांगितलं शेवटी, हे रँक डिसाइडिंग क्वेश्चन्स आहेत. हे पडू शकतात का? यस, असे 5-6 क्वेश्चन्स वेगवेगळ्या चॅप्टर्स मधून, कुठल्याही एका चॅप्टर्स मधून येऊ शकतात. 5 क्वेश्चन्स राहणार पण असे. ते कुठून असतील, कुठल्या चॅप्टर मधून असतील माहित नाही. ते चॅप्टरची डेप्थ कॅच व्हावी म्हणून हे क्वेश्चन्स तुम्हाला सेंड करतात. ओके, फॉलो दॅट. दोन्ही शीट्स, वर्किंग शीट्स पाठवतं, दोन्ही व्यवस्थित रीड आउट करून ठेवा, सफिशियंट आहे. वेळ नसेल तर लिव्ह इट, सोडून द्या सर, काही टेन्शन नका घेऊ. त्याचं साधा क्वेश्चन पडेल कदाचित, आणि तुमची मेहनत डिपेंड करते तुमच्या अभ्यासावरती, तुम्हाला वेळ द्यायचा किंवा नाही द्यायचा त्या गोष्टी. दिलं पाहिजे हे सजेशन कधी, सर अभ्यास व्यवस्थित झालेला आहे, कॉन्फिडन्स चांगला आहे, रिव्हिजन प्रॉपर चालू आहे, वेळ देऊ शकतो, त्या केसमध्ये ही शीट सॉल्व्ह करणं, अन्यथा नाही. मग सर या चॅप्टरचं काय करू, काही नाही. फॉर्म्युले काढायचे सरळ सगळे टेक्स्टबुक मधले, जी मी सेकंड शीट प्रोव्हाइड करतो त्याच्यामधले क्वेश्चन्स तेवढे सॉल्व्ह करायचे, मोकळं राहायचं. किंवा हे जी वर्किंग शीट आहे त्याच्यामध्ये जेवढे जमतात तेवढे सॉल्व्ह करायचे, जेवढे जमतात तेवढेच सॉल्व्ह करायचे, त्यापेक्षा जास्त सॉल्व्ह करायची गरज नाही. ओके, नेक्स्ट सॅटर्डेचं लेक्चर कन्फर्मेशन मी तुम्हाला देतो. वी विल स्टार्ट द फंक्शन, लिमिट अँड कंटिन्युटी नेक्स्ट टाइम. लिमिट, फंक्शन, लिमिट अँड कंटिन्युटी घेईल त्यावेळेस. या चॅप्टरच्या जास्त डेप्थ मध्ये जाण्याची गरज नाहीये, हे माझं सजेस्ट. ज्याला जायचंच असेल त्यांच्यासाठी हे स्पेसिफिक क्वेश्चन्स आहेत. डू दॅट ओनली अँड लिव्ह द पार्ट. ओके, थँक्यू.